नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त चटपटीत चटकदार टोमॅटो लसूणी भात कसा करायचा आहे ते बघतो। यापूर्वी आपण भाताचे वेगवेगळे प्रकार बघितले आहे, त्या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथे बघा। आणि याची चव खूप छान लागते, दाना दाना असा मोकळा सुटसुटीत होतो आणि याचे अजिबात शीत तुटत नाही। तुमचाही भात असा छान दाणेदार व्हावा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठेही स्किप करून बघू नका। सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप कृती दाखवलेली आहे। मी ज्याप्रमाणे सांगितले आहे तेवढं प्रमाण परफेक्ट जर असलं तुमचा सुद्धा हा टोमॅटो लसूणी भात छान असा चटपटीत होणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मुळात म्हणजे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग खमंग रुचकर तोंडाला पाणी सुटेल आणि नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारा मस्त चटकदार आपण हा टोमॅटो राईस बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। तर इथं मी 2 कांडी लसूण सोलून त्याचे छान असे बारीक तुकडे करून घेतले। बघा असे एकदम जेवढं शक्य असेल तितकं असं बारीक कट करून घ्यायचं। आपण टोमॅटो लसूणी भात करत आहे त्यामुळे भरपूर सारा लसूण घ्यायचा। तर 1 चमचा इथं जिरे घेतलं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ लागेल, 5-6 हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतल्या आणि 10 ते 15 कढीपत्त्याची पानं आहे, 1 वाटी मटर सुद्धा लागेल। आता इथं मी या वाटीने मोजून 2 वाट्या लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतला आहे। बघा छान असा लांब दाण्याचा आहे। 4 मोठ्या आकारामध्ये मस्त असे पिकलेले टोमॅटो घेतले, तुम्ही बघू शकता। आता सगळ्यात आधी आपल्याला तांदूळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे। इथे मी तांदूळ 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि पाण्यामध्ये आपल्याला 15-16 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे। त्यासोबत इथे मी टोमॅटो सुद्धा कट करून घेतले। आता हे टोमॅटो आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहे। ह्या टोमॅटोच्या अशा फोडी करायच्या। बघा इथे मी या फोडी यामध्ये घालून घेते। टोमॅटोच्या सगळ्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या। आता मिक्सरला लावायचं झाकण आणि याची छान पेस्ट करून घ्यायची। लक्षात ठेवा पाणी अजिबात न घालता अशीच पेस्ट करून घ्यायची। इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, तर यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं। तर यामध्ये 3 चमचे तेल घालायचं। कढई खूप तापलेली होती त्यामुळे तेल तापायला जास्त वेळ लागला नाही। आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आणि जिरं छान फुलून घ्यायचं आहे। बघा इथं जिरं छान फुलायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये आपल्याला लसूण घालायचा। लसूण तेलामध्ये छान असा खमंग परतून घ्यायचा आहे। बघा इथं 2 ते 3 मिनिटासाठी मी मस्त असा लसूण खरपूस परतून घेतला तेलामध्ये। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि त्यासोबत इथं खूप सारी कढीपत्त्याची पानं आहे, हे सुद्धा यामध्येच घालून घ्यायचे आहे। खमंग अशी फोडणी करून घ्यायची। बघा इथं 3-4 मिनिटे व्यवस्थित हे परतून घेते मी। बघा लसूण, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पानं व्यवस्थित खमंग असे तेलामध्ये परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी करून घेतली आणि तुम्ही याचे कलर कॉम्बिनेशन सुद्धा बघू शकता। आता हे टोमॅटो प्युरी यामध्ये घालून घ्यायची। क्या बात आहे, मस्त असा रंग आला आहे। यातील हे पाणी आहे हे आटलं पाहिजे आणि यातील कच्चा स्मेल सुद्धा निघून गेला पाहिजे, म्हणून 5-6 मिनिटं व्यवस्थित हे परतून घेणं गरजेचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता टोमॅटोतील सगळं पाणी मी असं आटून घेतलं। बघा छान याला तेलसुद्धा सुटलं आहे। 5-6 मिनिटं व्यवस्थित असं परतून घेतलं। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे। बघा इथं गरम मसाला आहे, हळद, सुके मसाले व्यवस्थित 2-3 मिनिटासाठी परतून घ्यायचे। बघा इथे सुके मसाले व्यवस्थित 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला मटर घालून घ्यायचा। 1 वाटी फ्रेश मटर आहे, तुमच्याकडे जर फ्रोझन मटर असेल तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता, फक्त त्याला हलकंसं शिजवून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलं आहे। आता पाण्याला छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची। बघा इथं पाण्याला छान अशी दणकून उकळी आली आहे। आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे। 15-16 मिनिटासाठी हा तांदूळ भिजत ठेवला होता आणि
यातील संपूर्ण पाणी निथळून काढलं. आता हा तांदूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. हा टोमॅटो राईस खूप छान लागते. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता यावर झाकण ठेवूया आणि गॅस मंद आचेवर ठेवून 10 ते 15 मिनटं हा भात व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा. बघा इथे आपले जवळपास 10 ते 15 मिनटं झाली आहे. आता झाकण उघडून बघायचं. आहा क्या बात आहे. तुम्ही बघू शकता मस्त दाना वेगळा झाला आहे आणि इथं आपला टोमॅटो भात बनून तयार आहे. मस्त असा चटपटीत लागतो. बघा क्या बात आहे. एकदम परफेक्ट असा शिजला आहे. हा टोमॅटो राईस खूप कमी वेळेत बनून तयार होतो. याची चव एकदम सुपर डुपर हिट येते. तर आमच्या घरी आठवड्यातून एकदा टोमॅटो लसुणी भात हा केला जातो. तुम्हीसुद्धा हा टोमॅटो लसुणी भात एकदा करून बघा. तुम्हाला खूप आवडणार आहे ही रेसिपी. जर एखाद्या वेळेस चटकदार खायची इच्छा झाली तर घरच्याच मोजक्या साहित्यापासून लसुणी भात करून खाऊ शकतो. यात खूप सारा असा लसूण घातलेला आहे. टोमॅटोसुद्धा आहे. त्याची चव अफलातून येते. जबरदस्त लागते. बोलता बोलता तर माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मला हा टोमॅटोचा भात खूप आवडतो. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.